सुख करता तू दुख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया ओंकारा तो अधिनायक चिंतामणि तो सिद्धि विनायक मंगलमूर्ती तो भवतारक सर्वसाक्षी तो अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया जीवा तरुणे माझे दीपण तुझ्या दर्शने उजलो जीवन गरे सारी पडी तरे ग मग रे ग मग रे ग मप 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 मग रे गरे सा देवा तरुणे माझे जीवन तुझ्या दर्शने उजलो जीवन तरे ग मग मग गरे ग रे तरे 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 तम मप तम मप तम मप तम मप देवा तरुणे माझे जीवन तुझ्या दर्शने उजलो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुनीचे भारी भूषण सदैव राहो ओठावरती सदैव राहो ओठावरती तुझी तरी गुणगाथा सुख करता तू सुख हरता तू सुख करता तू सुख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मोरया। नमस्कार, कोकणभूमी रणजित या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी भूमी रिया आज घाटकोपरमध्ये पटीदारवाडी या ठिकाणी लग्न समारंभासाठी जाणार आहोत। तर त्या ठिकाणी आपल्याला कोण कोण भेटलं आणि लग्न समारंभ कशा पद्धतीने साजरा केला जातो हे त्यातील काही क्षण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। आम्ही आता बिल्डिंगच्या खाली उभे आहोत। हाय काय मी चल लग्नाला चाललो आपण हाय आलेला मी ते चालू झाला मम्मी स्टिक गेली तर नाही आता आपण रिक्षातून दिवा स्टेशनला जाणार आहोत। जातोय चला बाय बाय। चालू झालेली आहे किती 10 किलोमीटर आहे अजून 10 किलोमीटर 5 किलोमीटर आहे ते तुम्ही बघू जाते वेळ आणि तुम्ही दुकान बघू शकता सगळे दुकान आणि आम्ही आलोय तिथं
सगळे झोपले रात्री आलोय आलो खेळायला लागतात आपला खेळायला तुम्ही ऐकताय भूमीची गडबड चालली आहे. काय आपल्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती स्टेशन आहे. तर भूमीची गडबड चालली असेल जाता म्हणजे की काही एन्जॉय वाटतं. आपण आता लग्नाला चाललो त्याची उत्सुकता वाढलेली आहे. त्यामुळे ते तुम्हाला एक सांगते की कसं स्टेशनपर्यंत किती जायचं किती वेळ लागतो. आता सुरुवात करूया. भूमीचा डान्स चालला स्टेशनला एकदम चाललेलं लग्नाला एन्जॉय करत. आपण दिवा स्टेशन इथं पोहोचलो आहोत. दिवा स्टेशनवरती आपण आता उभे आहोत. इथून आपण डोंबिवली रिटर्न पकडणार आहोत कारण आज गाड्याला गर्दी आहे सोमवार असल्यामुळे. कारण ऑफिसचा टायमिंग आहे त्यामुळे आपल्याला डोंबिवलीवरून म्हणजे डोंबिवली जी गाडी येईल ती रिटर्न्स पकडावी लागेल आणि इथून मग आपण घाटकोपर या ठिकाणी जाणार आहोत. तो कसा काय प्रवास आहे तो तुम्हाला मी दाखवतो. गर्दीच्या म्हणजे खूपच गर्दी असते या वेळेला. मायबाप सारखं माझी विनंती आहे की दिवावरून गाड्या चालू व्हाव्यात 9च्या टायमिंगला. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि ट्रेनचा प्रवास सुरू झाला आहे आणि भूमी मस्ती करते. आणि आता आपण इथून पुढे घाटकोपर साईडला जाणार आहोत. आता आपण घाटकोपर स्टेशनला उतरलो आहोत. तर घाटकोपर स्टेशनवरून आपण ब्रिज क्रॉस करून वेस्टला जायचं आहे. वेस्टमधून कसं जायचं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहोत. सकाळचा प्रवास असल्यामुळे खूपच गाडीला रश होती. आपण ते पाहिलंच सर्वांनी. आता आपण घाटकोपर वेस्टला आलो आहोत. हा जो ब्रिज दिसतोय तो मेट्रोचा आहे. वरून मेट्रो जाते आणि मेट्रो अंधेरीला जाते, अंधेरी साईडला. आणि त्याच मेट्रोच्या दिशेने मेट्रोचा जो ब्रिज जातो त्याच दिशेने आपण त्या वरच्या साईडला जाणार आहेत. आणि वरती गेल्यानंतर सर्वोदय येईल, सर्वोदयचा सिग्नल. तर सर्वोदयला आपल्याला गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला वळायचं आहे. तर आपण कशा पद्धतीने चाललो आहे ते तुमच्यापर्यंत मी ते आता पोहोचवणारच आहे. हा जो रोड दिसतोय आता सरळ बरोबर आपण ह्या लेफ्ट साईडला इकडे भारत कॅफे आहे और राईट साईडला वेलकम हॉटेल्स वगैरे आहे. आणि आपण आता सरळ जाणार आहोत जे सर्वोदय साईडला. आणि सर्वोदयला आता हे आपण वॉकिंग करतो आहे. आणि सर्वोदयच्या बरोबर सर्वोदय स्टेशन सर्वोदयचा जो सिग्नल आहे तिथून जो लेफ्ट साईडला जो रोड जातो तो जातो कुर्ला साईडला. आणि तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला. आणि जवळच आहे म्हणजे 5 मिनटाचं अंतर आहे स्टेशनपासून पट्टीदारवाडी हा हॉल. आणि म्हणजे आपण वॉकिंग जाऊ म्हणजे चालत जाऊ शकतो.
तुम्ही बघताय लेफ्ट साईडला, या साईडला आहे कुर्ला साईडला, म्हणजे सायन कुर्ला साईडला रोड जातो. आणि आता आपल्याला या राईट साईडला वळायचं आहे आणि समोर जो जातो तो तिकडे दगडूशहानगर वगैरे दगडूशहानगर साईडला जातो आहे. आणि आपल्याला लेफ्ट साईडला वळायचं आहे. राधाकृष्ण हॉटेल्स आहे समोरच. आणि तसं थोडंसं 2 मिनटावरती आपण एका साईडनी चालत जाऊया. मग समोरच पटीदारवाडी हा हॉल आहे, सुंदर हॉल आहे. आपण गेल्यानंतर तो पाहणारच आहोत. चालताना रस्त्याने खूप मस्ती चालली आहे, तुम्ही पाहतच आहात. फायनली आपण आता गेटवरती पोहोचलो आहोत. लेफ्ट साईडला देवीचं मंदिर आहे. आता आपण देवीचं दर्शन घेऊया. भूमी रिया देवीचं दर्शन घेत आहेत आणि सर्वांनीच आपण देवीचं दर्शन घेऊया. इकडे बघ भूमी. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो आहे. नाश्त्यामध्ये इडली, उपमा मस्त बनवला आहे आणि चहा घेऊया. हा नवरीचा लास्ट नंबर काका. हा आपला कॉमेडीचा बादशाह आहे, पण मला असं वाटतं तो थोडासा लाजतो आहे. मस्तपैकी नाश्ता आणि चहा झालेला आहे. आता आपण ग्राउंड फ्लोअरला आहोत आणि ग्राउंड फ्लोअरमध्ये जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी मस्तपैकी असा हा प्रशस्त हॉल आहे. बघून खूप समाधान वाटतं. सुंदर असा हॉल आहे आणि 1 नंबरला लग्नासाठी हॉल तयार केला आहे आणि जबरदस्त हा हॉल आहे लग्न समारंभासाठी. आपण जो हा विधी पाहतोय तो नवग्रहाचा विधी चालू आहे आणि अशा पद्धतीने हा विवाह सोहळ्यातील नवग्रहाचा विधी चालू आहे, तो आपण पाहत आहात. समोर बघा, समोर बघा बाबा यांचे. स्माइल स्माइल. सोड चालेल. हे मुलीकडचं देवक ज्या ठिकाणी तो रूम आहे. हे जे पाहताय तुम्ही त्याला देवक असे म्हणतात. हा मुलाकडील देवक ठेवलेला रूम आहे.
हे श्रीराम भोजने आहेत, त्यांना भेटायला आले ते त्यांचे मुलीचे काका आहेत. त्याच्याबरोबर संतोष शिंदे, दाभोलकर शिंदे, तसेच त्याच्या पाठीमागे रवी शिंदे आहेत, त्यांना भेटायला आहेत मुलीच्या आत्या, बाजूला मुलीचे काका आहेत, रघुनाथ मिरगळ आहेत आणि त्यांच्या बाजूला उभे आहेत ते मुलीचे लास्ट नंबर काका. हो भाऊजी पडाल खाली. हाय कर आपला जिगरी दोस्त राजेंद्र उर्फ पिंट्या आणि त्यांच्या बाजूला मुलगा बसला आहे, त्याच्या बाजूला सुरेश दादा बसलेत. मुलीच्या मामांना सूचना आहे, पहिले मंगलाष्टकात संपतात मुलीला स्टेजवरती आणायचं आहे. जनसंस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, दुनिया सुहोनी पिया माने
माता पिता करुणी राम तुम्हारे पति मणि
हार काढून ठेवू का हार घरातला पाहिलं हां घरातला पाहिलं घ्यायला पाहिजे घरातला पाहिजे चला सर खाली चला खाली 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 अरे त्यांच्या विजेचं काम आपल्या कामाचे बांधण्याचं काम आहे एक जण थांबा कोणतं कडेवाले थांबा कडेवाले थांबा सर्वांना करवेल थांबा बाकी जरा खाली एक रुपये थांबायला मला फिरायला लागलं पाणी दे करवेल थांबतील करवेल थांबा
मध्ये